श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते। गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फळ प्राप्त होतं। यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 18 नोव्हेंबरला गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे। या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिला जातो, चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो 7:16 होणार आहे। नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात। एवढंच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते, घरातील सर्व अडचणी दूर होतात, भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हे फूल कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका, लगेचच आपल्या घरी घेऊन या। हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा आहे, नजरबाधा आहे, शत्रुपीडा तर संपणारच आहे, पण आपलं करोडपती होण्याची इच्छासुद्धा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नानही करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे। आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हे करू शकतात। अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण केलं तरीही चालणार आहे। आता हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे। त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आहे। दुर्वाची जुडी आपल्याला अर्पण करायची आहे। दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ती दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायची आहे। तसेच गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे। तुम्ही जर मोदक बनवले असेल तर तो दाखवा, किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात। त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात। आपल्या मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी ही अर्पण करायला लावायचे। त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षमचं तसंच गणपती बाप्पांचं नामस्मरण आपल्याला करून घ्यायचं आहे। तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। कमीत कमी एकदा तरी त्यांच्याकडनं ओम गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप हा करून घ्यायचा आहे। ह्या सेवा आपल्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतं, पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही। संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे।
जास्वंदीचे लाल फूल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सर्वप्रथम आपले लाडके गणपती बाप्पा, कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे. वास्तुशास्त्रात या फुलाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगले राहते. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कायम कमतरता भासत नाही. तसेच हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केले जाते. जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीकसुद्धा मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळाचा अशुभ प्रभाव असेल तर लग्नामध्ये विलंब तसेच अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरं हे जावं लागू शकतं. अशा स्थितीत आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान करण्याकरता जास्वंदीचं लाल फूल अतिशय प्रभावी मानलं जातं. आणि म्हणूनच या सर्व दोषांपासून मुक्तता मिळवण्याकरता लाल जास्वंदीचे झाड लावणे घरामध्ये अतिशय शुभ मानलं जातं. तसेच नियमित सूर्यदेवाला जल अर्पण करताना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करावं. असं केल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मकता येते. तसेच व्यक्तीची नोकरी आणि करिअरमध्ये प्रगती होते. आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे लाल जास्वंदीचं फूल. आता हे लाल जास्वंदीचं फूल आपण घरी जे आणलेलं आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला 11 अखंड तांदूळ हे घ्यायचे आहेत. आता त्या तांदळामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आणि त्या तांदळाला आपल्याला लाल पिवळं करून घ्यायचं. अर्थात काय तर आपल्याला अक्षता ह्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. जेव्हा आपण उपाय करतो त्याचबरोबर काही सेवा ह्या करतो तर त्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. आता जे आपण 11 तांदूळ घेतलेले त्याच्यातला एक तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांचा बीज मंत्र बोलायचं. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो तांदळाचा दाणा जो आहे तो आपल्याला त्या लाल जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचा आहे. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो तांदळाचा दाणा जो आहे तो आपल्याला जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला 11 वेळा ते तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. 11 वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचा आणि 11 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते तांदळाचा दाणा जो आहे तो त्या जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर जे आपण एक जास्वंदीचं पान आपल्या घरी घेऊन आलेलं आहे त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं. एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून एक गंध हे तयार करायचं आहे. आणि जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे. तुमची जी पण इच्छा असेल, धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, नोकरीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा इतरही तुमच्या कोणत्या इच्छा असेल ते अगदी थोडक्यात आपल्याला त्या पानावर लिहायचेत. आणि पुन्हा एकदा आपल्याला आपली इच्छा बोलायची आणि हे पानसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक 21 ध्रुवांची जुडीसुद्धा घ्यायची आणि तीसुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपली इच्छा पूर्ण करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे. आता ह्या सर्व वस्तू संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायच्या आहेत. संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी आणि जास्वंदीचे जे फूल आहे त्याची आपल्याला एक पांढऱ्या कॉटनच्या धाग्याने जुडीही तयार करून घ्यायची. त्याचबरोबर जे आपण 11 तांदळाचे दाणे अर्पण केलेले ते सुद्धा आपल्याला तिकडनं उचलायचेत आणि ह्या वस्तू घेऊन जायचे आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जी आपण ही दुर्वाची जुडी त्याचबरोबर इच्छा लिहिलेलं पानाने जास्वंदीचं फूल घेऊन गेलेलं ते आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचं आहे आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर जे 11 तांदळाचे दाणे आपण घेऊन गेलेले ते सुद्धा गणपती बाप्पांच्या चरणावर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचेत. हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर आपण हा उपाय जाऊन मंदिरामध्ये केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.